आपण सध्या मुंबईतील सायन परिसरामध्ये आहोत आणि सायन परिसरामध्ये मुंबईमध्ये ठिकठिकाणी जे आहे ते पावसाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हवा जी आहे ती हवा सुरू झालेली आहे। थोडासा पाऊस देखील या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। सातारा, पुणे आणि इतर ठिकाणी जे आहे ते येत्या 3 ते 4 तासांमध्ये थंड वातावरण राहून पाऊस पडू शकतो असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता, परंतु मुंबईमध्ये देखील तीच परिस्थिती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हवेमुळे मुंबईच्या या ठिकाणची जी धूळ जी आहे ती धूळ उडताना आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबतच मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी हवा देखील सुटलेली आहे आणि संपूर्ण मुंबईमध्ये जे आहे ते ढगाळ वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि असं आपण देखील पाहतोय की पावसाची देखील रिमझिम पाऊस जो आहे तो रिमझिम पाऊस देखील सुरू झालेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। महाराष्ट्रामध्ये आपण जर आता पाहायला गेलं तर ठिकठिकाणी पाऊस देखील पडताना पाहायला मिळत होता। काल पुण्यामध्ये जोरदार पाऊस देखील पडला होता आणि आता आपण पाहतोय की मुंबईमध्ये जो आहे तो रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात हवा देखील सुटलेली आहे, त्याच्यामुळे ढगाळ वातावरण जे आहे ते संपूर्ण मुंबईमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आता निवडणुकीचं वातावरण असताना ज्या पद्धतीने पाऊस पडतोय त्याच्यामुळे प्रचार सभा कशा पद्धतीने मुंबईमध्ये होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता आपण जर पाहायला गेलं तर मुंबईमधल्या सायन परिसरामध्ये जे आहे ते पावसाला सुरुवात झालेली आहे। कॅमेरामन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।